मित्रांनो चुंबरा लाईन आणि लेनमध्ये आलेला आहे. म्हणजे शिला चालला, शिलाच बसला. काम 25 बघा. ही मशीन आहे ना, ह्याच्या स्टॉकवर बसला. इथं बसलाय बघा, इथं बसलाय. चाचू आहे ना, आहे ना, आहे. उलट आहे हे बघा कसं आहे. ऐ एक शिंगरू नो, हां 2 शिंगरू आहे. पकडला शिंगरू. अभी मिला ना लाइन में. झटपट नाही करायची आणि झटपट पटापट. सकाळी सेंटर पण झटपट पटापट केली आणि झटपट पटापट काम 25. पाणी पण नाही धुवायला. यात मग पहिला मस्त की 12-15 पीस आहेत. मधलं नाही अंदाज सांगतो, 12-15 पीस आहेत खारप्यांच्या. आणि या बघा गावठी मला जास्त असतात. नमस्कार मित्रांनो, मी उमेश टांडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती. तर मित्रांनो आज आपण आलो आपल्या बंदरावर, आपल्या गावातल्या बंदरावर आलो आहे. आणि बंदरावर आपण बहुतेक जास्त आपण खेकडे पकडायला जातो. खेकड्याचा सीझन स्टार्ट झाला आहे. म्हणजे चिंबरे आलेत मीडियम साईजचे, छोटे छोटे 150-200 ग्राम एवढे आलेत. मोठे पण आहेत, मध्ये 1-2 असे गावायचे आपल्याला. बघूया आज तर पाणी निकार कमी आहे, त्याच्यामुळं किती गवतात. आणि वाजलेत आपल्या 7:30. लेट निकार आहे थोडासा. सुरुवातीची निकारी चेंज झाल्यात, त्याच्यानंतर ते सुरुवातीला थोडेसे लेट जातील. नंतर हळूहळू बरोबर टायमिंगला रात्री निघत आहेत. रात्री निघतील पण ते मला जास्त दिसत नाही रात्री. पण आपल्याला खेकडे पकडायला भेटतात. नंतर रात्री असं तेवढा टाईम नाही, परफेक्ट टाईम भेटतो. परफेक्ट टाईमला 1-1.5 तासामध्ये आपल्याला जेवढे खेकडे पकडायला भेटत ना तेवढा पकडून येतो. पण आता सध्या दिवसाचा टाईम आहे, नवीन खेकडे आहेत. बघू किती भेटतील ते तुम्हाला दाखवेन. मोठा पण भेटला तर तो पण दाखवेन. तिथे काय ठेवायचं नाही आपल्याला, दाखवायचं. आपल्याला काय लपून ठेवत नाही, जेवढा भेटते तेवढा दाखवतो. आता आज किती भेटते बघूया. आता मस्त की 7:30 वाजले आहेत. आपली घेतली बालदी, खाली बालदी आहे. खाली बालदीमध्ये किती भेटतात? 1 किलो भेटतात, 2 किलो भेटतात का 5 किलो भेटतात? 5 किलो नाही भेटणार, भेटले तर 2 ते 3 किलो भेटू शकतात, एवढी गॅरंटी आहे. 5 किलो भेटतील पण ते एकदम छोटे छोटे घेऊन मध्ये जास्त फायद्याने घेऊची. म्हणजे जेवढे आपल्याला साईजचे पाहिजे ना एवढ्या साईजचे तेवढे आपण घेऊ. तर जाऊया आता, आपलं फली घेऊ आणि टाईम न घालवता पटापट चला जाऊया. आपला हा बंद आहे, आता इथून आपण डायरेक्ट जाऊ. टाईम नाही घालवता. मेन आकडा राहिला, आकड्याशिवाय आपलं काम नाही जास्त. आकडा नसला तर आपल्याला हाताने पकडायला लागतील. मेन इम्पॉर्टंट आपला आकडा. आणि बिलातने वगैरे चिंबरच ना काराला इजी जातात. तर आपण असं बंदरावरून जाऊ मस्त की. पाणी बाहेर, खालचा पाणी हे लांब दिसतं, खालचा पाणी. आणि आपल्याला समोर तिकडं पुढं जायचं आहे. तर कंप्लीट 2 साईडला झाडं आहेत आणि मध्ये गॅप आहे चिखलाची. तिथूनच जायचं डायरेक्ट आपल्या पुढं जायला बंदरावर. आपली फली आहे आपल्या होडीमध्ये. पाणी पण जास्त नाही झालं आज. आमचं मी उभं आहे ना तिथंच पाणी झालं आहे. पाणी पण लवकर सुकत नाही. बघू काय भेटतं आपल्याला आज. आपली होडी आहे, ही आहे प्रांशुल नावाची, अर्धिक प्रांशुल. आणि ती पुढं नावाची येल्लो सेम कलरमध्ये आयुश्री नावाची एकदम पुढे ती. आणि आपल्या ही होडीमध्ये फला ठेवलेला आहे. फलाची पण गॅरंटी संपलेली आहे, कधी पण तुटू शकते, एवढा पातळ झाला आहे. डायरेक्ट इथून चीर गेलेली आहे बघा. एवढं पातळ झालं ना, फली चिखलामध्ये टाकलं ना डायरेक्ट लावला होता. तशी परिस्थिती झाली. आणि तो रिटायरमेंटच्या टायमिंगवर आलेला आहे. त्यांना रिटायर करायचं आहे. रिटायर नाही केलं तर मग आपल्याला अर्ध्यावटच सोडेल तो, अशी त्याची कॅपॅसिटी आहे सध्या. तर आता लगभग असं चाललं आहे. नवीन फला तयार होतपर्यंत
तर चला आपली फली वगैरे ठेवली. मेन इम्पॉर्टंट हे पण आहे आपल्या डोक्याला ही मेन वस्तू पाहिजेच. तर चला आपली गाडी रेडी झाली. झटपट पटापट डायरेक्ट जाऊ आपण. तर चला डायरेक्ट चिंबोऱ्याच्या एरियामध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो आपल्या चिंबोऱ्या. तर मित्रांनो पहिली बोनी झालेली आहे. आता बारीक आहे का मोठी समजत नाही, कारण आगील थोड्या छोट्या मोठ्या त्याच्यामुळे समजत नाही. पण गावठी आहे का खरपे ते बघायचं आपल्याला. तर इथं बसलेले आहे, आपण त्याला आकडा पण नाही लावला. गावठी होता, गावठी आहे आणि कुर्ले तर अंड्यांची असू शकते. तर तिला घेऊ आपण. बोनी गेली खाली. पाणी निकार छोटी आहे ना, त्याच्यामुळं आपल्याला आज गावठी आणि करपी मिक्स भेटते. चिखल एवढा गारलाय ना लगेच फुली गारते. इटांची चिंबर आहे तुम्ही, इटांची तुम्हाला बघून दाखवतो. दिसते तुम्हाला कवटी, कवटी दिसते एकदम लाल लाल भरत दिसते साईडला. पहिलीच इटांची बोनी झालेली आहे. आपल्याला अजून एवढा भाल फिरायचा आहे. कोण नाही, आपण एकटेच आहो. एकट्याला जेवढे भेटतील तेवढे भेटतील. थोडा बोलता येईल तुम्हाला, बोबड्यासारखा आवाज येत असेल, कारण आपली दाढ काढलेली आहे त्याच्यामुळं जास्त बोलता येत नाही. जेवढा बोलते तेवढा तुम्हाला ऐकायला येईल. तर जाऊया पुढं. तर मित्रांनो आपली तिसरी बोनी झाली, दुसरी पण मी लिहून लागते. ही तिसरी आहे, ही पण गावठी उठली, ही पण इटांची. दुसरी मिळाली ना ती पण इटांची आहे, ती पण बायकोच मिळाली फिमेल, ती पण गावठी आहे. तिन्ही गावठी मिळाली. गावठी म्हणजे ज्या पगोलीमध्ये भेटतात ना त्या आमच्याकडे गावठी किंवा लाल चिंबोरी बोलतात, किंवा गावठी चिंबोरी. 3 ऑप्शन आहेत, गावठी चिंबोरी, लाल चिंबोरी किंवा पगोल्यांची चिंबोरी. ही पण तशीच आहे रेडमध्ये बघा, साईडला बघा रेड. ती पण कुर्ली तशीच मिळाली. तिन्ही तेवढंच साईजचे मिळाल्यात. मस्त सुरुवातीच्याच 3 गावठी इटांच्या चिंबोऱ्या. बोनी भारी झालेली आहे. चिंबोरी आहे जास्तच आहे, पण छोटी छोटी जास्त आहे. गावठी जेवढे इटांच्या भेटतात तेवढे घेऊ. बापाई भेटले तर तेवढे नाही, बापाई आपण मोठे मोठे घेऊ, छोटे नाही घेणार. आणि बाकी खरप्या घेऊ. चला खरपी खायला एक नंबर भारी असते. तर चला बघूया दुसरा अजून काय भेटते. तर मित्रांनो आपल्याला बघा खरपी मिळालेली आहे. चिंबोरा ना हे बघा लाल भरत आहे, डायरेक्ट भेटतात. अजून एक मिळाली बिलात, ती पण डायरेक्ट भेटली, ही पण डायरेक्ट भेटली. त्याच्या साईडला ना आपली अशी एक लाईन उभारली दिसली. लाईनमध्ये चिखलावर अशी घासलेली दिसला. तर लांबून बसल्यावर घासला काहीतरी पिशवी वगैरे घ्यायचा किंवा फक्त चिंबोरा घासत गेला आहे. पण तो घासला आहे, ताजा नाही, शिला आहे, पाणी पण छोटं आहे. भेटेल त्याची गॅरंटी नाही, पण मला दाखवतो. हे दिसते घासलेली पट्टी, हा चिंबोर आहे. आई इथून उडला आहे, अर्धा चालला आहे, इथून उठून गेला आहे. एक चिंबोरी बसलेली बघा इथं मस्त आहे की पसंत केली ती, इथून उठून गेली. तिला नंतर बघू, परत चिंबोरा बघू कुठे, कारण चिंबोरा मेन इम्पॉर्टंट आहे. भेटला तर काम 25 होऊन जाईल. तुमचं आता तिथून उडला आहे, 10 फुटाच्या अंतर होतं, इकडं चाललं आहे. घासत दिसत वाटते, घासाला घासत
असला ना तर 1 किलो 200-300च्या आसपास असेल आरामात. त्याला जसं आपण उलटा पण नेऊ, उलटा बघू गेला तर इकडं तर नाही, दाखवतो तुम्हाला भेटल्यावर. तर मित्रांनो आपण शंभरच्या वाघील पाळतो तर खाली गेलो आपण. तर खाली ना साता दिसतं, म्हणजे शिला दिसतो जुना आणि आपण वरती परत आलोत ना त्याला पाठला करत तर तो ताजा दिसतोय. आणि असला बघू शकता ना चिंबरचे वाघील ना जे आम्हाला बघा कसरावून आलेत. आणि आपल्याला पालत चिंबरचं वाघील पालत ना अशी चिंबरे भेटले बघ बसले डायरेक्ट. ही खरपी असेल, 100% खरपी आहे, साईज पण मस्त आहे. ही 250 ग्रामची खरपी असेल. साईज मस्त आहे. या सगळ्या आल्यांना भरलेल्या आहे ना, म्हणजे कोस टाकायला बघा सगळं गोल्डन मग झालेलं आहे. आपला आता सध्या जरा मेन टार्गेट आहे मोठा चिंबार, कारण मोठा चिंबार नसतात आपण छोटेच पकडले असत्या. पण तो उलटा गेला आहे का सरळ गेला आहे, कोण दुसरा कोण भालावर येतो की नाही येत गॅरंटी नाही. पण आपण त्याचा पाठला करूया, काय भेटते बघा. पहिलं चिंबार असं उलटा आला आहे, पण या साईडला मला ताजा दिसतोय. वरती गेला ना इकडं तर आपलं काम 25 होईल. पण तो वरती जाऊन परत रिटर्न असे वाघील भेटतात ना तर बसली समजत नाही. वाघील तर पुढे नाही, 3 येता दुसरी भेटली लगेच. असे चिंबर वाटतात. ही पण खरपी आहे. फीमेल बायको आहे मस्त आहे की. हे बघा चुंबरची वाघील असेल मला. ही बघा ही चुंबरची वाघील आहे. यो मेन चालतोय उडतोय, चालतं चिखलावरून परत पोहत जातोय, थोडासा नंग्या लागत नाही. पण त्या साईडला थोडासा मला शिला दिसला, या साईडलाच ताजा जाऊन तरी वरती बसेल, नाहीतर ताजा असला तर तिथं जाऊन रिटर्न खाली. आणि बिलं पण मस्त पकडलीत, चिंबर पण मस्त भेटतात. तर जाऊया बघा एवढे झालेत. किती पीस आहेत? 8 पीस आहेत. पटकन 8 पीस भेटलेत, त्यातून 4 गावठ्यात 4 खरप्यात. चला पुढं बघू. तर मित्रांनो चिंबोऱ्याच्या नांदी लागलो तर येडा झालो. त्या निकरीपासून 2-2.5 किलोमीटर वरती आला या नावा गावाच्या टोकावरून परत रिटर्न या साईडला उतरला. असे नाही याने तर चिंबोऱ्या आपल्याला तेवढं नाही भेटल्यात, जेवढ्यापासून तो 1-2 वाढले असतील, जेवढ्यापासून त्याची पायाचे निशाण भेटल्यात तेव्हापासून त्याने येडा गेला आहे. एवढाच नाही झाला, अजून ताजा नाही झाला, अजून शिलाच आहे. असं बघा ही लाईन दिसते, असं घासत चाललं आहे. पण अजून फ्रेश वाघील असते ना, म्हणजे फ्रेश पायाचे निशाण तसे ना, जसे कंबरीवर पाण्यातून फ्रेश चालला आहे तसा अजून लागला नाही. अजून निकाल खूप आहे या साईडला उतरला आहे. भेटला तर काम 25, नाहीतर काम खावलास. कारण आपल्याला 1.5 किलो एवढे चिंबरे भेटल्यात, त्याच्यावरती अजून भेटल्यास 1.5-3 झाले असते आपल्या, कधीच झाले असते. अजून आपल्याला 1-1.5 तास भेटेल. पण चिंबोऱ्याच्या नांदात आपल्याला तो गेला. चिंबोरे भेटतील पण टाईम भेटला पाहिजे, तसं ऊन पण लागतो तेवढा. हा भेटला तर काम 25, टेन्शन नाही कसलाच. तर जाऊया. असा गेला या साईडला. मित्रांनो चिंबोरा लाईन आणि लेनमध्ये आलेला आहे, म्हणजे शिला चालला, शिलाच बसला. काम 25. बघा ही मशीन आहे ना, ह्याच्याच टॉकवर बसला.
पण ती बसण्याची थप आहे ना ती मोठी नाही वाटत. कमीत कमीत 900 ग्राम 1 किलोच्या आसपास वाटते. लांबूनच बसलेलं दिसतं बघा तिथं. इथं बसलं आहे. आता जवळून थोडा मोठा वाटते. 1 किलो 100च्या आसपास वाटते. 1 किलो 100-200. तर मस्त की पहिलं आपण दोरी काढू, चिंबोरा उचलू, काम 50 करून टाकू. 50 झालेच आहे. फारप्यात चिंबोरा आहे. अजून काय पाहिजे आपल्याला? अजून चिंबोरा भेटतील. 5 चिंबोरा आहेत अजून भेटतील. पण पकडायला टाईम भेटला पाहिजे. पकडू जेवढ्या भेटतील पटापट पकडू. कोण नाही, एकटाच आहे बोलावं. एकटाच एन्जॉयमेंट करायचा चिंबोरा पकडत. तर तुम्हाला पण दाखवतो एन्जॉयमेंट करता. बघा इथं बसलाय चाचू. आहे ना? आहे ना? आहे. उलट आहे हे बघा कसं आहे. एक शिंगरू न 2 शिंगरू आहे. पकडला शिंगरू. मला काय 1 शिंगरू आहे. मित्रांनो 1 किलो 200चे जास्त वाटते मला उचलून दाखवत आहे. अभी मिला ना लाईन में. झटपट नाही करायची आणि झटपट पटापट. सकाळी एंट्री पण झटपट पटापट केली आणि झटपट पटापट काम 25. पाणी पण नाही धुवायला. नो वॉटर हिअर. इकडे वॉटर पाणी नाही कारण टेप भाग आहे. टेप भागाला बघा 1 किलो 300-200 लग रहा है मेरे को. अभी घर पे जाके वजन करू तेव्हा समजेल आपल्याला. शिंगरू काय बोलते शिंगरू. आता थोडासा पाण्यात नंतर तुम्हाला दाखवते. तर मित्रांनो पाणी या ठिकाणी याला मस्त लालम लाल चिंबोरा आणि काम झालेलं आहे आपला मस्तपैकी. बघा मस्तपैकी चिंबोरा आहे. कसा वाले मित्रांनो चिंबोरा आहे बघा. चिंबोऱ्याचं साईज बोललं ना 1 नंबर पीस आहे. हे शिंगरू बघा. शिंगरू बघू शकता तुम्ही. मस्तपैकी साईज मोठी आहे. चला याला बांधून घेऊ मस्तपैकी. टेन्शन नाही. काम 25 झालेलं आहे. चिंबोर पण भेटले अजून भेटते. चला चिंबोरा तर हाणला पण पाण्यात खाली गेला. याला पटकन चावाचा भरोसा नाही याचा. हा पिसलवलं त्याला आपण पहिलेच. नाही भेटला. आरामात भेटला. पहिला वाटलेला की एकच शिंगरू वरती केला आहे. तर एकच शिंगरूच आहे. 1 शिंगरू असं पण खालाच डायरेक्ट यालाच. 2 शिंगरू आहे ते खावायचं नाही. इकाचा डायरेक्ट. दोरी कमी पडतो. बांधलाय आता डायरेक्ट छोट्या चिंबऱ्या. तर मोठ्या चिंबऱ्या तो पण पकडू असं काय नाही. पण असला तर मित्र मोठ्या चिंबऱ्या. आता तो आपल्याला लाईनमध्ये भेटला मस्त की काम झालं. चला आता चिंबऱ्या छोट्या बघू. तर मित्र अशी साईज भेटली पाहिजे. अजून आलेच आहेत तेवढे मोठे नाही आहेत. अजून साईज मस्त आहे. अशी साईज भेटली ना पटापट चिंबोरा आपल्याला 2.5-3 किलो आरामात भेटते.
300 ग्राम परत एवढी साईज आहे. पुढचे उदाहरणातील मोठ्या अशा 300, 350, 400 ग्रामच्या. चला अजून पुढं जाऊ. मस्तपैकी चिंबर पण भेटतात. बाकीचे आम्हाला करणं पण छोट्याच असतात, पकडायला मजा नाहीत. आपण जेवढ्या गावठी आहेत ना, जेवढ्या गावठी तेवढ्या पकडले भरलेले. बापा 1-2 भेटल्यात, सगळ्या फिमेल भेटल्यात. चला पुढं बघू. तर मित्रांनो का चिंबोरचे पायाचे निशाणे आहेत बघा. आपल्या पाण्यात पण चिंबर दिसतात, आता पाणी वाहते तुम्हाला दिसते बघा. चिंबर पण दिसतात तशा बसलेल्या. तसं पण पाण्यामध्ये चिंबऱ्या पकडण्यात एक्सपर्ट आहोत, टेन्शन नाही. फक्त खदल पाणी नाही पाहिजे. असं आलं आहे ना खदल पाणी, तसं नाही पाहिजे. चिंबर बाईचं बसले. एक शिंगराची खरपी. पातळ चिखल आहे ना, त्याच्यामुळं फिरते ते लगेच. पण ही तर 300 ग्रामची आहे, पण एक शिंगरू नसल्या कारण वजन 250 ग्राम आहे. आता आपल्याला ना गावठी पण भेटल्यात खूप वर्षांनी. पहिल्या अशा गावठी भेटायच्या, आता नाही भेटत, आता भेटायला लागतात. चिंबोरची पायाची निशाण आहेत. तर पाण्यात दिसत नाही, तुम्हाला दिसणार नाही, म्हणजे मला दिसतात, तुम्हाला कमी दिसतील. कारण आपण फली थोडी फास्ट चालवली. फली फास्ट नाही चालवली ना, मग खदल पाणी त्याच्यावर. चिंबोरी बसलेली आहे ना, ते आपल्याला समजणार नाही. अशी फिरली पडते. दोन चिंबोऱ्या फिरला, त्याचा एक तर बसले होतं वरती. म्हणजे तीच अशी गोल फिरूनशी तिथे वरती बसली. इथं बसले, या ठिकाणी बसले. साईज मस्त आहे, भारी साईज. आपली अर्धी बालदी झाली ऑलमोस्ट मस्तपैकी. अजून आपल्याला घरी जायचं, अजून थोडासा फिरायचं आहे. घरी जाता अजून 10-12 तर भेटतीलच 100%. चला तर मित्रांनो इथं घासात चिंबर गेले. ही अशी जाऊन बघा, इथं बसले. इथे टेप इथं बसले. फक्त नरम नाही पाहिजे, नाही कडक आहे, खरपी आहे, दोरी कमी पडेल. आता कधी भेटले आपल्याला मस्तपैकी. पाऊण बालदी भरलेली आहे, काम झालेलं आहे. घरी जाऊ धुवून दाखवते आपल्याला चिंबर किती भेटले टोटल ते. तर मित्रांनो घरी आलो, मस्त की जाम दमलं, ऊन लय लागतं आहे. आपले चिंबर दाखवते तुम्हाला पहिले. बघा यात मी पहिलं मस्तपैकी 12-15 पीस आहेत. मधलं नाही अंदाज सांगतो, 12-15 पीस आहेत खारप्यांच्या. आणि या बघा गावठी मला जास्त दिसतात, तरी 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि इथे 14 आहेत. हे दोन्ही 14 पीस भेटतात बघा. आणि या सर्वात नाही अंड्यांची चिंबर, या सगळ्या कुरल्या आहेत. फक्त एक बापाया भेटला आपल्याला, तो एक बापाया. बाकी सगळ्या कुरल्या आहेत. आणि ही आपली बघा कोंबडी झाकली, मोठी कोंबडीला मस्त की झाकली.
तर मित्रांनो ते आता वजन करून दाखवतो तुम्हाला. तर 1 200 300च्या आसपास बोललेलो बघा किती दाखवतो. हे बघा 0 आहे आणि हे ठेवला 1 किलो 300 बघा. कंप्लीट 1 किलो 300 चिंबोरा झालेला आहे. तुम्हाला बोललेलो मी बघूनच की 1 किलो 200 ते 300 होईल. तर 300 झालेलं आहे. काम पीठ झालेलं आपला मस्तपैकी. आणि ते आपल्या गावठीच तरी 2.5 किलो असतील. खरप्या पण 2.5 किलो म्हणजे टोटल 5 किलो. आणि हा 1 किलो 300 6 किलो 300च्या 400च्या आसपास चिंबोऱ्या भेटल्या. तर मित्रांनो आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो भेटू पण अशाच नवीन व्हिडिओमध्ये.